पण तुमच्या शाळेमध्ये किंवा आणखी कुठेतरी योग दिन आपण साजरा केला असेल, है की नाही? योग दिवस आपण आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये योग दिवस साजरा झालेला आहे. तर योग दिवस आपण का साजरा करतो? एक दिवस फक्त योग करायचा का आपण? तर नाही, दररोज आपण योग केला पाहिजे. योगाचं महत्व जगाला कळावं म्हणून भारतामध्ये जी काही योग ही ज्ञान प्रणाली होती, योग ही काही फक्त व्यायाम आहे का? योग हा व्यायाम तर आहेच, त्याचबरोबर ज्ञान मिळवण्याची एक प्रक्रिया आहे. योगामुळे योग केल्यामुळे आपलं शरीर सुदृढ राहतं, शरीर बलवान होतच, त्याचबरोबर आपलं मेंटल किंवा आपलं हर्ट, आपलं माइंड, आपलं हर्ट हे देखील बलवान होतं. याच्यासाठी याची जागरूकता संपूर्ण जगामध्ये जगातील सर्व लोकांना झाली पाहिजे आणि आपल्या आरोग्याबरोबर जगातलं आरोग्य सुधारलं पाहिजे. आपलं आरोग्य सुधारलं तर जगाचं आरोग्य सुधारतं, बरोबर आहे? म्हणून पहिल्यांदा आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, आपण मजबूत राहिलं पाहिजे आणि आपल्या बरोबर जे आहे त्यांना मजबूत ठेवायचा, स्ट्रॉंग ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. असं जर आपण केलं तर जगामध्ये याच्याविषयी काही जागरूकता निर्माण होते. म्हणून हा योग दिवस साजरा केला जातो पोरांनो, दरवर्षी 21 जून या दिवशी. ठीक आहे, 21 जून हा दिवस उत्तर गोलार्धामध्ये पोरांनो, उत्तर गोलार्ध हे म्हणजे आपला जगाचा मॅप. ओके, जगाच्या मॅपामध्ये हे विश्ववत जगाच्या जे काही हे आहे, पृथ्वी आहे, पृथ्वी गोल आहे, त्या पृथ्वी गोलामधून जे काही मधली देशात गेले आहे त्याला म्हणायचं विश्ववत म्हणतो, म्हणजे विश्ववत म्हणतो. तर ह्या विश्ववताचा वरचा आहे तर उत्तर गोलार्ध म्हणतात, त्यानंतर उत्तर अर्धागोल. गोलार्ध म्हणजे काय? अर्धागोल, उत्तर गोलार्ध. या उत्तर गोलार्धामध्ये 21 जून हा दिवस पोरांनो सर्वात मोठा दिवस असतो. 21 जून कसा असतो? सर्वात मोठा दिवस असतो. आणि याच दिवशी आपला सूर्य दक्षिणेकडून असा उत्तरेकडे आणि पूर्वेकडे असा फिरतो. याला म्हणतात दक्षिणायन सुरू झालेला आहे. दिसतंय का पोरांमध्ये? दक्षिणायन सुरू झालं आहे असं म्हणतात. म्हणजे काय दक्षिणायन म्हणजे काय? सूर्य दक्षिणेकडून वर फिरतो आहे. म्हणजे सूर्य आता पूर्वेला उगवतोय, पण पूर्वेला सूर्य उगवला, थोडा दक्षिणेकडून उगवतो, अगदी मग परत दक्षिण असं दक्षिणेकडून उगवतो. तर दक्षिणायन म्हणतात. सूर्याच्या दक्षिणेकडे कल्ली म्हणतात. काय म्हणतात? सूर्याच्या दक्षिणेकडे कल्ली. ठीक आहे, पूर्व दिशा आहे, ही पूर्व दिशा आहे. तर या 21 जून रोजी हे दोन प्रक्रिया या नॅचरली विश्वामध्ये घडतात. म्हणून आपण 21 जून पोरांनो हा योग दिवस साजरा केला जातो. जगामध्ये पहिल्यांदा 21 जून 2015 रोजी योग दिवस साजरा केला गेला. तरी 21 जून 2015 आणि मग आजचा जर बघितला आपण 2025 चा, तुम्हाला वाटेल हा 10वा आहे, तर नाही, हा 11वा आहे. किती आहे? 11. म्हणजे 2015 1 16 2 17 3 18 4 19 5 20 6 21 7 2022 7 2023 ला 8 2024 ला 2015 ला हे पहिला, 16 दुसरा, 17 तिसरा, 18 चौथा, 19 ला 5वा, 20 ला 6वा, 21 ला 7वा, 22 ला 8वा, 23 ला 9वा, 24 ला 10वा आणि आता 25 ला 11वा आपण योग दिवस साजरा केलेला आहे. केलाय का? चला, याच्यासाठी एक थीम असते दररोज. थीम म्हणजे काय? एक टॅगलाईन लिहिली जाते, त्यानुसार संपूर्ण जगामध्ये एका टॅगलाईननुसार एका वाक्यानुसार त्याप्रमाणे जगामध्ये तो साजरा केला जातो. यावर्षी म्हणतात एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग, म्हणजे सगळ्या पृथ्वीमधील लोकांच्या आरोग्यासाठी योग, अशा पद्धतीची काय आहे? थीम आहे. थीम किंवा तुम्ही म्हणू शकता मराठीमध्ये संकल्पना. काय म्हणू शकता? संकल्पना आहे. ठीक आहे, मग योगामध्ये वाईट पण येतच, ठीक आहे, असं तर येतच, प्राणायाम पण येतं आणि ध्यानधारणा पण येते. ध्यानधारणा म्हणजे काय? तर आपलं श्वासावर लक्ष केंद्रित असलं पाहिजे, याला ध्यानधारणा म्हणतात. आपल्या शरीराला जाणून घेणे, आपल्या श्वासाला जाणून घेणे, आपल्या जीवनाला जाणून घेणे, याला ध्यानधारणा म्हणतात. ही ध्यानधारणा ही कशामध्ये? योगामध्ये. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं? मला योग केला म्हणजे फक्त व्यायाम केलं, मस्त उड्या मारल्या, पाय दिला, ज्याच्यापर्यंत सूर्यनमस्कार आली, हे झालं योग, हे तर आहे योग. त्याबरोबर तुमचं जीवन चांगलं असलं पाहिजे. बटाबट खायचं नाही किंवा खाताना बोलायचं नाही, गप्पा मारायच्या नाही. जेवताना जेवढंच खायचं नाही, तुमच्या काम असतात. लॅपटॉप बघणे, मोबाईल बघणे, टीव्ही बघणे, गप्पा पण मारणे, आणखी कार्टून पण बघणे, हे तीन कामं असतात. तसलं काही करायचं नाही. म्हणजे सात्विक जेवण घ्यायचं म्हणजे सुख समाधान जेवण घ्यायचं, पौष्टिक जेवण घ्यायचं, आपल्या शरीराला चांगलं पचती जेवण घ्यायचं. ठीक आहे, आता ज्यांना मांसाहार खातात त्यांना खात असतील पचत खायचं काही नाही. ठीक आहे, ज्यांना नॉनव्हेज खात नाही, व्हेज खात म्हणजे तुमच्या शरीराला जे पचत ते सात्विक जेवण घ्यायचं, पौष्टिक जेवण घ्यायचं आणि जेवताना सगळ्यात महत्त्वाचं जेवणावरच लक्ष असलं पाहिजे. योग या शब्दाचा अर्थच असेल पण काही योग या शब्दाचा अर्थ तर एकाग्र जोडणे. योग म्हणजे काय? जोडणे म्हणजे अन्नाशी आपण जोडले जाणे, अन्न जेवताना जेवण करायचं. ठीक आहे, जेवण पाहिजे नाही, लिहिताना लिहायचं, वाचायचं म्हणजे वाचनाशी आपल्या जे काही आपल्या शरीरामध्ये आहे किंवा समजून घेणार त्याच्याशी जोडले नाही म्हणजे जेवण. म्हणजे योग प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्हाला योग म्हणजे फक्त उड्या मारणे, असं नाचणे बिचणे असंच नाही. म्हणजे जेवण तुमचा सात्विक जेवण घेणे, कशा पद्धतीने जेवण घ्यायचं तुम्हाला सांगितलंय. 32 वेळा आपण जेवण चावलं पाहिजे, कारण त्याला पोटात 32 आहे, प्रत्येकाने जावं, 32 वेळा चावलं पाहिजे, समाधान जेवण केलं पाहिजे, चांगल्या सवयी लावल्या पाहिजे, वाईट सवयी नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला सकाळी उशिरा उठायची सवय आहे, 21 दिवस जर तुम्ही लवकर उठलो म्हणजे आता तुम्ही उठता सध्या सकाळी 9 किंवा 8 वाजता सकाळी. ठीक आहे, कितीला? 8 वाजता. आता उद्या सकाळी तुम्हाला 5 ला उठायची किंवा 8 ला उठता तेवढं लवकर करणार तुम्ही 7 ला उठा, 7 तास लवकर उठा. नाही तर तुम्ही 8 ला उठत असाल रोज आणि 5 ला उठून लोक शाळेत तुम्हाला असं नाही. जर तुम्ही 8 वाजता जर उठत असाल तर तुम्ही 7 वाजता उठायचा प्रयत्न करा, 1 तास तरी अगोदर. जर तुम्ही 6 ला उठत असाल, ठीक आहे, तर 5 ला उठायचा प्रयत्न करायचा, 4 आणि 5 ला उठायचा प्रयत्न करायचा. जर तुम्ही 21 दिवस दररोज सकाळी पहाटे 5 वाजता 4 वाजता उठायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ती चांगली सवय लागते. किती दिवस? 21 दिवस. 21 दिवस 21 डेज. 21 दिवस जर तुम्ही दररोज म्हणा, नाही आज हाची ठरवलं सकाळी 4 वाजता उठायचं, उठले 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4थ्या दिवशी परत तुम्ही 8 ला उठलो, सवय मोडली. तुम्ही जर 21 दिवस कंटिन्यू 5 ला उठत नाही नंतर तुम्हाला उठवायची गरज लागणार नाही. नंतर तुम्हाला कोणी झोपू घातलं, कोणी तुमच्या मम्मी हाड असं नाही गाणं नंतर थापत झोपणार तरी तुम्ही झोपणार नाही. पहाटे 4 वाजता झोपलं, तुम्ही झोपायला प्रयत्न केले झोपणार नाही. कळलं? तरी 21 दिवसाच्या नंतर कोणतीही ती सवय चांगली सवय जर तुम्ही लावून घेतली तर तुम्हाला ती चांगल्या सवयी लागतात आणि लावून घेतल्या पाहिजे. ही पण योगच आहे, हा पण योगच आहे. त्यानंतर निसर्गामध्ये आपण वेळ घातला पाहिजे. आता तुम्ही मला आमच्याकडे काही निसर्ग नाही, तुम्ही शाळेत असा शाळेत असतो, झाडं बिडं असतील, प्राणी असतील, पक्षी असतील. आता आपल्याकडे 4 चिमण्या आहेत, आमची स्पॅड 4 आपल्या घरला म्हणतो ते बोलत लागते, ते बोलते प्रत्येक तयार होते. अशी चिमण्या असतील आणि 4 10 त्यांच्याशी बोला. म्हणजे निसर्गामध्ये वेळ घालवा, झाडांसोबत गप्पा मारा. कोणतं मला झाडासोबत बोललं आणि झालं म्हणलं झाडासोबत बोला, पक्ष्यांसोबत बोला, प्राण्यांसोबत त्यांना नाही, त्यांना बघायचं ते खूप त्यांना बरं आहे.
झाली का तो आमचं काही जागीच आहे तुझी काही काम ठीक आहे तुम्ही जर एखादा कुत्रा पाळला असेल त्याच्याशी बोला तुम्ही मांजर पाळली असेल तिच्याशी बोला घरामध्ये काही काही पाळला असेल माशी विषयी असं काही ना फिश टँक असं नाही मग मला माहिती सांगा तर त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं त्यांच्याशी बोलणं ही योग आपण माणसाशी बोलतोच बोलतो नाही बोलणं पण बोलतो पण या प्राण्यांसोबत त्या झाडांसोबत या पक्ष्यांसोबत बोलणं हा पण काय करा योग आहे अशा पद्धतीने आपल्याला योग हे पूर्ण वर्षभर आपल्या जीवनासाठी आपल्यासाठी ते आम्ही करायचं आहे योग युट्यूबला जे साजरा केला झालाच नाही योगाचं खूप आणि खूप महत्त्व कशासाठी आहे तर तुमच्या स्वतःसाठी तुम्ही बघा एक स्पॅरो आपल्याला 4 स्पॅरो मी एका सोबत 4 स्पॅरो माहिती करून बघा ते तुमच्याशी बोलतात चुचू करतात जर तुमच्याकडे असते एखादं झाड जरी असं ना त्या झाडासोबत माहिती तो बरोबर तुमच्याशी बोलतो तो किती वाढलाय आज तो कधी तुला दिसतो सगळं तो तुम्हाला बोलतो तुमच्याशी कधी त्या झाडाचा सुटलेला असतो तुम्ही त्याला म्हणा सांगितलं सांगितलं हवे नाही सांगितलं तुम्ही बोलून तुम्ही बोला ठीक आहे कळलं अशा पद्धतीने तुम्हाला वेळ आहे म्हणून आपल्याला भेटतो की नाही सायकलची बघा आपल्या सजीव त्या प्राण्यांची निसर्गाशी बोलायची ठीक आहे त्याच्या पद्धतीने बोलून आपल्याला योग आपण साजरा केला आहे योगाचं अनेक साधारण महत्व आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पुन्हा लक्षात नाही बोलून सांगा पुन्हा माझ्या लक्षात बोलू आता बोर्ड नीट नाही दिसत बरोबर आहे आता आवाज पण येत नाही का आवाज पण येत नाही का